9 ते 5 जॉब नंतर माझी लाईफ अशी असते। नमस्कार मंडळी, तर आज आल्याबरोबर मला चहा प्यायचा मूड झाला होता आणि काही फ्रेंड्स पण आले होते। मग म्हणलं मस्त असं चहा बनवू आणि चहा ब्रेड खाऊ। आणि बऱ्याच जणांना हा शेवटचा ब्रेड आवडत नाही, पण मला खूप जास्त आवडतो। त्यानंतर मग म्हणलं हेअर केअर आणि स्किन केअर पण करून घ्यावी। मग मस्त असं सिरम लावून हेअर केअर केली आणि 2 वेण्या घातल्या बऱ्याच दिवसानंतर। त्यानंतर मग लगेच स्किन केअर पण केली। डॉक्टरांनी दिलेलेच प्रोडक्ट मी सध्या यूज करतेय। सो मग मस्त असं स्किन केअर केली आणि नंतर एक माझं मोठं असं पार्सल आलं होतं ज्याच्यामध्ये इडली पात्र होतं। सो मग ते ओपन करून पाहिलं आणि असंच ठेवून दिलं। आणि सध्या माझ्या पायांना पण खूप जास्त भेगा पडतायत। सो मग त्याच्यासाठी पण हे एक जेल लावून घेतलं। आणि आज जेवणासाठी काही नाही, मस्त असं खिचडीच बनवायची होती, कारण सकाळी चपाती भाजी केलेली होती ती पण उरलेली होती, म्हणून म्हणलं सध्या थोडीशी खिचडीच करू। त्यानंतर मग मस्त अशी खिचडी पण बनवून घेतली आणि खूप जास्त फ्रेश वाटत होतं आज। काय माहिती कसं काय, जेव्हा पण माझा दिवस प्रोडक्टिव्ह जातो त्यावेळेस मला खूप भारी वाटतं। तुम्हाला पण असं होतं का कधी कधी? आणि दिवस प्रोडक्टिव्ह गेला की आयुष्यात काहीतरी केल्यासारखं वाटतं। त्यानंतर मग हा किचन वाट्यावर खूप जास्त पसरा वाटत होता, म्हणून म्हणलं सर्व हे आवरून घेऊ। आणि शेंगदाण्याचा कूट पण संपलेला होता, तो पण वाटून घेतला, नाहीतर मग सकाळी परत टिफिन बनवताना खूप जास्त गडबड होते। मग सर्व असं मस्तपैकी क्लीन करून घेतलं। आणि मला किचन ओटा क्लीन ठेवायला खूप जास्त आवडतो, म्हणून मी त्याला दिवसातून 2 ते 3 वेळेस क्लीन करतच असते। आणि आज जेवायला मस्त असं सर्व काही होतं। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.